नमस्ते मित्रांनो, आज दारवेकर साहेबांचा करंजावरून फोन आला होता आणि त्यांच्याकडे कोर्ट कमिशनर आणि पोलीसवाले काही लोक जप्ती करायला आले होते. ॲक्च्युली त्यांची जप्ती हे 26 तारखेची होती. 26 तारखेला ते आपल्या JSMची संख्या पाहून कमीत कमी 50-60 लोक होते त्यांच्याकडे. ते एवढे लोक पाहून त्यांची हिंमत झाली नाही जप्ती करायला यायची. तर त्यांनी काय प्लॅन केला की 2 दिवसानंतर म्हणजे आजची 28 तारखेला आज ते पुन्हा पोलीस आणि कोर्ट कमिशनर आणि बँकेचे लोक जप्ती करायला गेले. परंतु दारवेकर साहेबांच्या चातुर्याने त्यांनी काय केलं, सर्व आपल्या JSM साथीदारांना तातडीने फोन केले आणि बोलवून घेतले. परंतु काही लांबचे साथी होते, ते येणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी काय केलं, फोनवरती बोलून सगळ्या लोकांशी बोलून दिलं. त्यानंतर आपल्या काही साथींनी बँकवाल्यांशी चर्चा केली आणि पोलीसवाल्यांना झापलं की आजच्या तारखेची त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा कागद नसताना ते जप्ती करायला आले होते. परंतु कोणत्याही कर्जदाराने त्या बँकवाल्यांना त्या तारखेची एक नोटीस मागायची, कुठल्याही तारखेच्या नोटीसमध्ये जप्ती करू द्यायची नाही. यामध्ये काय होते, जे लोक घाबरले आणि डरोगे तो मरोगे, लढोगे तो आगे बढोगे, बस हेच करायचं. आता जे लढतील ते आगे बढतील, जे घाबरले ते घाबरले, त्यांच्या घराची जप्ती होणारच आहे. म्हणून सर्वांनी त्यांचे कागदपत्र तपासणे गरजेचे आहे आणि त्यांच्याशी चर्चा करणे गरजेचे आहे.